मुंबईत दहशतवादी संघटनांशी संबंधित धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय। राज्य दहशतवाद विरोधी पथकाने कुर्ला आणि गोवंडी परिसरात छापेमारी करत अयान शेख या अभियांत्रिकी विद्यार्थ्याला अटक केली आहे। तपासादरम्यान त्याच्याकडून लॅपटॉप, मोबाईलसह काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली असून ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत। या उपकरणांमधून दहशतवादी कारवायांशी संबंधित एका संशयास्पद डिजिटल रोडमॅप आणि काही महत्त्वाची माहिती मिळाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केलाय। या तपासात अयान शेख हा टेलिग्राम सारख्या एन्क्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर सक्रिय असून जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याच्याशी संबंधित ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स तसेच ICC सारख्या बंदी घातलेल्या संघटनांच्या प्रचाराशी संबंधित साहित्य त्याच्या उपकरणांमध्ये आढळल्याची माहिती समोर आली आहे। तसेच शेखने आपल्या 2 जवळच्या मित्रांनाही अशा कट्टरतावादी सामग्रीद्वारे प्रभावित करण्याचा प्रयत्न केला असल्याचं तपासात उघड झालं आहे। या दोघांचे जबाब नोंदवण्यात आले असून ते सध्या कोणत्याही दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय नसल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे। दरम्यान शेखचे काही परदेशातील संशयित व्यक्तींशी संपर्क असल्याचाही तपास यंत्रणांना संशय आहे। त्यामुळे त्याचे डिजिटल व्यवहार, आर्थिक ट्रेल आणि संभाव्य स्लीपर सेलशी असलेले संबंध याचा सखोल तपास सध्या ATS कडून सुरू आहे। या प्रकरणात आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। द पोलीस न्यूज ब्युरो, कुर्ला।